आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय प्रेमप्रसंग कसा असतो. उत्तर. जी चरित्रहीन मुले असतात ती चालताना चित्रविचित्र अभिनय करतात. त्या निर्लज्जांची नजर देखील वाकडी तिकडी भिरभिरत असते. कधी नाटकी हसणे, वळून वळून मागे पुढे पाहणे, ठुमकत ठुमकत चालणे त्या पापी आत्म्यांचा छंद असतो, जो शेवटी प्रेमविवाहाचे रूप बनतो. नंतर त्यांना समजते की दोघांचे इतर देखील प्रेमी प्रेमिका होते. मग त्यांची अवस्था भगवान शिवजी पार्वती प्रमाणे होते, ना घरचे ना घाटाचे. विवाह करण्याचा उद्देश वर सांगितलेला आहे. याहून वेगळे जे काही पाऊल युवक उचलतात ते जीवन प्रवासाला नरक बनवणारे आहे. जरी कोणाचा प्रेमसंबंध जुळला तर या गोष्टीचे अवश्य ध्यान ठेवा की आपल्या समाजाची मर्यादा जसे गोत्र, गाव आणि विवाह क्षेत्र भंग होणार नाही, ज्यामुळे कुळ व आई वडिलांच्या इज्जतीला धक्का लागणार नाही. चुकून असे झालेच आणि नंतर लक्षात आले तर मुला मुलींनी लगेच ते प्रेमसंबंध तोडले पाहिजेत. आंतरजातीय विवाह वर्तमानात करण्यात कोणतेही नुकसान नाही, परंतु उपरोक्त मर्यादेचे अवश्य ध्यान ठेवा. भगवान शिवजी यांनी सुद्धा देवी पार्वतीला याच कारणाने त्यागले होते. कथा अशा प्रकारे आहे.